भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे प्रीती. हे कालच सांगितलं गुरुदेव रानडेंनी सांगितले ना, का प्रीती आणि प्रेम. जे खरं आहे त्याच्यावरतीच प्रेम बसेल. खोटं आहे म्हणायचं ना. समजा तुमचं घड्याळ हरवलं आणि तुम्हाला सांगितलं लहान मुलाचं घड्याळ देतो लाव म्हणून, किंवा काय बोलताय तुम्ही, आता खोटं घड्याळ दिसतच आहे नाही का. तुम्हाला ना अलीकडे ते लहान मुलांचे घड्याळ काटे असतात ते तुम्हालाच फिरवावे लागतात, तेव्हा फिरतात, ते आपोआप फिरत नाहीत ते कधी, बरं का. म्हणजे जे खरं आहे त्याच्यावरतीच प्रेम बसेल, नाही तर नाही प्रेम बसणार. असं जर आहे तर ईश्वर आहे ही खात्री झाली की प्रेम बसलंच पाहिजे त्यावर. ईश्वर कुठे आहे कालच सांगितलं, ईश्वर हा आपल्या अंतःकरणात आहे. म्हणून शुद्ध भाव म्हणजे आपलं समाधान बाहेरच्या वस्तूवरती अवलंबून न राहता आत पाहिजे. इथे घोटाळा आहे सगळा. महाराज म्हणाले आम्ही समाधान बाहेर शोधतो, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकला. देव मला समर्थांचा अभंगी तुझा आहे, देव जवळी अंतरी भेटी नाही जन्म. समर्थांचा आहे का, भेटी नाही जन्मवरी, मला वाटतं समर्थांचा नाही. हे आतमध्ये आहे, परमात्मा आतमध्ये, तिथे शोधला पाहिजे. तेव्हा शुद्ध भाव म्हणजे बाहेरच्या वस्तूवरती व्यक्तीवरती समाधान अवलंबून न राहताना ते आतमध्ये आहे तिथे शोधलं पाहिजे, म्हणजे भाव शुद्ध झाला. म्हणजे काय, दुसऱ्या भाषेत सांगायचं, बाहेरची परिस्थिती कशी का असेना आहे त्या परिस्थितीत समाधान. महाराज म्हणाले वैराग्याचा मुकुटमणी आहे. एक विमय ग्रस्त होते पुण्याला, गरीब होते फार, काय त्यांचं घर आणि ते काही विचारू नका बरं का. ते गुरुदेव रानड्यांचे गुरुबंधू होते बरं का. हा चांगला पण इतका समाधानी मनुष्य तुम्हाला सांगतो, म्हणजे असं गरिबीच होती. ते खादी घालीत असत, ते राष्ट्रीय व्यक्ती ते असे होते, खादी घालीत असत. तर त्यांना एकदा महाराजांनी धोतर दिलं त्या खादी, तेव्हा ते काय म्हणाले, मला घ्यायची सवय नाही म्हणाले बरं का. तर महाराज म्हणाले सवय नाही याचं कौतुक म्हणूनच मी देतोय, तुम्ही घ्या. आणि ते म्हणा त्याने ते नेसलेले धोतर किती वेळ जपून ठेवलं होतं, काय पवित्र वस्तू आहे म्हणाले. तर गुरुदेव रानडे यांच्या पुष्कळ शिष्यांना महाराज सांगायचे, त्यांना पहा तो खरा तयार आहे, इतक्या गरिबीमध्ये समाधानात राहणार म्हणून. त्यांच्याकडे ते अनाचे मनोहर साहेब त्यांचा मुलगा त्यांच्याकडे शिकायला जातो, ऐकण्यासारखं आहे हा. तो मॅट्रिक पास झाला, गणित वगैरे फार छान शिकवायचे ते. तो मॅट्रिक पास झाला, पुढे कॉलेजमध्ये गेला. तर एकदा सुट्टीला पुण्याला आला असताना तो तिने त्यांच्याकडे गेला आणि हळूच दादीकडे 5 रुपये ठेवले. गरिबी फार होती का. तो पुन्हा आला तेव्हा त्याने त्याला असा बसवला धरून, जर असं पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस. किती हे असेल बघा. त्यांना मी विचारलेलं आहे, तुम्हाला खरोखरच समाधान आहे का. त्यांची बायको आमच्या आईची मैत्रीण होती, ते हैदराबादला होती, ते त्यांची सासरी होते. तेव्हा आज जरा असं ओळखू जास्त. तेव्हा ते काय म्हणाले, मला समाधान आहे का हे माहिती नाही, पण मला कुणी काही द्यावं असं वाटत नाही, मोठं खाली आहे. कसं होतं अशी माणसं पाहायला फार कठीण आहे. ते अशी परिस्थिती असून सुद्धा आज समाधान. म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान, हे तिसरं लक्षण. आता तुमच्या लक्षात आलं ना, विसरून जा, जास्त सांगत नाही. तो आहे किती आहे, मी जितका खरा आहे तो तितका खरा आहे. आणि काय महाराजांचं वर्णन आहे सांगतो आपल्याला. महाराज म्हणलं मी म्हणलं देव भेटला म्हणजे होईल काय, काय उत्तर आहे सांगतो. असं नाही का, मला देव भेटला याला उत्तर काय. समर्थाने दाजलं नाही, पापाची खंडना झाली, पुनर्जन्म गेला असं महाराज झालं म्हणजे तो देव भेटला, असं त्यांनी 4-5 ओव्या वर्णन केलं. महाराज म्हणले तुम्ही आलात म्हणजे काय, तुमचा देह आला, त्या देहात तुम्ही आलात. तसं देव भेटला म्हणजे तुमचा देह आला की तुम्ही येणार नाही, त्यात परमात्मा येईल, ही भावना. म्हणजे आतमध्ये मी आहे हे जाईल, तोच आहे ही भावना. अरे यार, म्हणजे तुकाराम बुवा किंवा समर्थ चालत असताना परमात्माच चालतोय, मी नाहीच तिथे, मी गेला. हा देवाचा अनुभव. तेव्हा तो आहे, मग आपल्याला काय होईल, मी जसं चालला माझ्या बरोबर तसं तो माझ्या बरोबर चालेल. तुम्हाला मी अनेक वेळेला सांगितलं ना तुकाराम महाराजांचं
तुका म्हणे मज आहे हा भरवसा, विठ्ठल सरीसा चालत असे, माझ्या बरोबर परमात्मा आहे ही भावना. मग भय आणि चिंता राहील कशी? साधा पोलीस ऑफिसर जर बरोबर असला, रिव्हॉल्वर वगैरे घेऊन, भीती वाटेल का? नाही. पोलीस स्टेशन घराजवळ असलं तर भीती वाटणार नाही, ते काहीच करीत नाहीत बरं का, वेळेला उपयोगी पडतच नाहीत. पण इतकं माणसाची तऱ्हा आहे. मग परमात्मा बरोबर चालू लागल्यानंतर नाही का, म्हणून तिने तुकाराम महाराजांचं फार बरोबर आहे, पंढरीचं महाभूत झपटलाय म्हणजे मला. ते आपल्याला झपाटलं पाहिजे. भूतांचा राजा ना, महाभूत झपाटलं पाहिजे, बाधा झाली पाहिजे. दुसरं, त्याच्या इच्छेनं सगळं चालेल, त्याच्या इच्छेनं. प्रत्येक गोष्ट, माझा श्वासोश्वास, माझं उठणं बसणं जाणं येणं सगळं तुझ्या इच्छेने चाललेलं आहे. हे मनात बरं का, बाहेरून नाही म्हणून, पण मनामध्ये. आणि तिसरी गोष्ट आहे त्या परिस्थितीत समाधान. माझं समाधान माझ्या अंतरी आहे, बाहेर नाही. त्याचं कारण सोपं आहे हो. वेदांत असं म्हणतो, आनंदातून सृष्टी निर्माण झाली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये त्या वस्तूच्या जीवापुरता आनंद आहे, तेवढा आनंद आहे. पण खरा आनंद तिथे नाही, खंडित आनंद आहे, फ्रॅगमेंटरी, ज्याला कृष्णमूर्ती म्हणतात. फ्रॅगमेंटरी, खंडित आहे. तेव्हा त्या वस्तूची जेवढी लायकी तेवढाच आनंद तुम्हाला मिळणार. तुम्ही आधी एखादं पक्वान्न खायला, जिलबी खाल्ली, त्या जिलबीत जेवढा आनंद देण्याचं सामर्थ्य आहे तेवढाच मिळणार, पूर्ण आनंद मिळणार नाही. म्हणून खरा आनंद जो आहे तो आपला आहे. आणि ज्याचा हात रंगला ना, काय सांगावं. तुकाराम महाराजांचं आरोग्य सांगतोय का बंद केलं. रूपी गुंतले लोचन, चरणी स्थिरावले मन, देहभाव हारपला तुझ पाहता विठ्ठला. काय झालं हो? देहभाव हारपला म्हणजे कळो नेदी सुख दुःख, तहान हारपली भूक. तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने मागू. आज तुझं दर्शन झाल्यामुळे आता पुन्हा बाहेर यायचं कारण नाही, शंकाच नाही, आता संपलं समाधान. म्हणून तिसरी गोष्ट म्हणजे समाधान. समाधान म्हणजे किती समाधान की जवळ आलेल्या माणसाला सुद्धा समाधान लागलं पाहिजे, इतकं समाधान यायचं जवळ आहे. हा शुद्ध भाव ज्याला झाला, देव दुरी कशाला, अहो तो देवरूपच होतो मुळे, अशी त्याची अवस्था. आता तुमचं आहे ते उद्या सोमवारी सांगितलं. जानकी परवा आपला काय विषय झाला, भाव शुद्ध करायला पाहिजे, त्याशिवाय परमार्थ नाही. परमार्थ जर पाहिजे असेल, ईश्वराचं दर्शन पाहिजे असेल, अगदी साध्या भाषेमध्ये समाधान पाहिजे असेल जीवनामध्ये, तर भाव शुद्ध व्हायला पाहिजे, असा विषय झाला. भाव शुद्ध व्हायचा म्हणजे काय, आपण 3 गोष्टी पाहिल्या. एक, तो आहे ही खात्री झाली पाहिजे, याला श्रद्धा म्हणतात बरं का. तो आहे म्हणजे आहेच, त्याच्या अस्तित्वाबद्दल कोणतीही शंका नसणं हे त्याच्या श्रद्धेचं लक्षण आहे. दुसरं लक्षण त्याचं काय शुद्ध भावाचं, या जगामध्ये जर पाहिलं तर एक अनंत शक्ती काम करते. केवढी प्रचंड शक्ती आहे ती, त्या शक्तीला मर्यादा नाही असं आपली बुद्धीच सांगते आपल्याला. म्हणजे जिकडे तिकडे पाहावं तिकडे अनंताचा खेळ आहे, ही दुसरी गोष्ट. म्हणजे मग माझ्या जीवनात सुद्धा ती अनंत शक्ती काम करते आहे, हा दुसरा भाग झाला. कसला? भाव शुद्ध असण्याचा. आणि मी आपल्याला दाखवलं, आपण लहानाचे मोठे होतो, आईच्या पोटात वाढतो किंवा बाहेर आल्यानंतर आपलं वाढ होते, याच्यामध्ये आपण काय करतो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वाढतो बरं, असं धरून चाला, वयात आलं ज्याला म्हणतात, मॅच्युरिटी ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ती आल्यानंतर पुढे इतकं टिकणं, देह टिकणं, हे तरी कोणाच्या हातात आहे. त्यातल्या त्यात मी तुम्हाला असं म्हणतो की मुंबई सारख्या शहरामध्ये इतकं म्हणजे प्रदूषण असताना, पोल्युशन पाण्यामध्ये आहे, दुधामध्ये आहे, खाण्याच्या पदार्थामध्ये आहे, की कशात नाही असं म्हणण्याचं, त्याच्यामध्ये आपण जगतो. हे कोणाचं, मला काय शक्तीचं आहे, हे लक्षणच नाही का. म्हणजे सबंध या विश्वामध्ये प्राण्यांना जगवणारी एक अनंत शक्ती आहे. त्या शक्तीचा खेळ माझ्या जीवनात आहे हे समजणं, यालाच की नाही ते राम करता असं म्हणतात.
ईश्वराचं करते पण ते आहे. आणि आपल्याला मागे मी सुरुवातीलाच सांगितलेलं आठवत असेल, रुडॉल्फ ऑटोचं एक पुस्तक आहे द ओरिजिनल गीता म्हणून. त्यामध्ये तो ख्रिश्चन पादरी, बरं का, तो जर्मन पादरी, तो त्याला काय मोठंसं विशेष आहे हिंदू धर्माचं, पण तो काय म्हणतो की भगवद्गीता कोणाला समजली? ज्याला 11वा अध्याय समजला त्याला भगवद्गीता समजली. 11वा अध्याय का समजला? विश्वरूप दाखवलं. विश्वरूपात काय दाखवलं की अरे हा सगळा एवढा विश्वाचा जो कारभार आहे तो चालवणारा मी आहे, म्हणजे परमात्मा आहे, हे भगवंताने सांगितलं. तू निमित्त मात्र आहेस, तुझ्या हातून हे कर्म व्हायचंच आहे. निमित्त मात्र भवसवे साचिल. काळाच्या ओघामध्ये हे सगळे लोक मेलेलेच आहेत, म्हणजे त्यांचे मृत्यू ठरलेले आहेत. तेव्हा हे घडायचंच आहे. कशाला उगीच तू मी करतो असं म्हणतोस? म्हणून ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात त्या घटना घडवून आणणारी शक्ती त्याचीच आहे. एक आपल्याला आठवलं म्हणून सहज सांगतो. नॉस्ट्राडामस नावाचा एक फ्रेंच मनुष्य 17व्या शतकात होऊन गेला. नॉस्ट्राडामस असं त्याचं नाव आहे. त्या फ्रेंच भाषेमध्ये डन ड म्हणत येते, डेकार्ट म्हणत आहे. स्पेलिंग त्याचं कसं असतं? त्याला की नाही एक प्रकारची दिव्य दृष्टी होती आणि पुढच्या 400-500 वर्षाचं भविष्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्या पूर्वी ते कळत नसे, म्हणजे त्याची भाषा चमत्कारिक आहे. त्यात त्यांनी एक लिहून ठेवलेलं आहे की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये गरुड आणखी अस्वल यांचं भयंकर युद्ध होईल आणि त्यामध्ये गरुडाचा पराभव होईल. बरं का, हे काही कळत नसे, पण जर्मन आणि यांचं जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा कळलं. जर्मनीचा गरुड आणि रशियन अस्वल, तेव्हा कळलं की हे असं त्याचा अर्थ आहे. नाही, मी आपल्याला सांगतो, हे की नाही पुढे ठरलेलं असतं, म्हणूनच की नाही ते आधी सांगता येतं. या गिरनार पर्वतावर एक मी सांगितलं आपल्याला मागे, विजय मुलीजी नावाचे एक जैन साधू, त्यांचा अधिकार असा, तुम्ही पहा या कालवा देवीमध्ये काही जैन दुकानामध्ये त्यांचे फोटो आहेत. साधा आपलं पांढऱ्या अंगावर ते जैन साधू घेतात ना, अंगावर पांढरं वस्त्र तशापैकी आहे. त्याच्या आश्रमामध्ये चित्ते, म्हणजे ज्याला आपण इकडे वाघ म्हणतो, बिबट्या वाघ म्हणतो ना, ते आणखी हरण कुत्रे एका ठिकाणी बसत. म्हणजे योगामध्ये ते महायोगी होते. योगामध्ये जे सांगितलेलं आहे, अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्यागः, म्हणजे ज्याच्या अंगी अहिंसा स्थिर झाली त्याच्या भोवती वैर असणं शक्य नाही. निर्वैर व्हावे सर्वभूता सवे, तुकाराम महाराजांचे गाभंदे, साधन बळवे हेच एक. इतकी ती निर्वैरता विलक्षण आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं. 1937-38 ही गोष्ट आहे. तिथे सेंट्रल राजपुताना एजन्सीज म्हणून त्या संबंध संस्थानांचा समूह असे. तिथे एक रेसिडेंट असायचा, ब्रिटिश रेसिडेंट असायचा. आता ते रेसिडेंट म्हणजे काय कुठे सांगायचं, त्या रेसिडेंटचा प्रतिनिधी. एल्फिस्टन नव्हता का, पुण्यामध्ये रेसिडेंट होता, पेशव्यांच्या दरबारीत असायचा. तेव्हा एक लॉर्ड, पुढे लॉर्ड झाला, लोदियन म्हणून तिथे हा होता, रेसिडेंट होता. तो सगळा म्हणजे असा ईश्वर भक्त असल्यामुळे तो यांच्याकडे जायचा. बोलण्या चालण्यामध्ये विषय निघाल्यावर लोदियन म्हणाला, बुवा आता जगामध्ये मोठं टेन्शन आहे, हिटलर वर आलेला आहे आणि तो प्रेसिडेंट झालेला आहे, फार ताण आहे जगामध्ये. तर हे काय म्हणाले, पुढे युद्ध दिसतच आहे म्हणा. बरं का, आता 2 वर्ष आधी त्यांनी सांगितलं बघा पुढे युद्ध दिसत आहे. हा काय म्हणाला, आपण एवढे साधू आहात, तेव्हा आपण म्हणाले काही याच्याबद्दल करू शकता का? तेव्हा क्षणभर थांबले आणि म्हणाले आपल्याकडे लागले, पण एक आहे, तुम्ही म्हणाले हिंदुस्थानमध्ये गोवधबंदी करा, म्हणजे म्हणाले युद्ध टाळण्याचा प्रयत्न मी करतो. बरं का, तर म्हणले कसं करायचं, तर म्हणले तुमच्या प्राईम मिनिस्टरला तार करा. म्हणजे चर्चिल होतं त्यावेळेला. बरं का, चेंबरलेन फसला, नेव्हिल चेंबरलेन, छत्रीवाला नाही का, तुम्ही पाहिला असेल, तो फसला त्याचं राजकारण. 2-4 वेळी हिटलरला भेटला. एक सहज आठवलं म्हणून सांगतो,
वाचलेलं बरं का सगळं. तिथलं नाही काय करायचं, त्या 4-5 लोकांचं त्यांचं संभाषण व्हायचं. दुसऱ्या वेळेला जेव्हा झालं, महिन्यांना नाही, दुसऱ्या वेळेला, तेव्हा त्यांनी त्याला एक घड्याळ बक्षिलं. कोणाला चेंबरलेनला सुंदर सोन्याचं घड्याळ आणि लहानस नवा टाईप. खुश झाला. तो आला, लंडनला आला आणि कॅबिनेटची मीटिंग घेतली ते ब्रिटिश कॅबिनेटची. तिथे हिटलरशी काय काय बोलणं झालं, आपण काय धोरण पत्करायचं ही भाषा झाली. ते सगळं हिटलरला कळलं, कारण त्या घड्यामध्ये ट्रान्समिटर होता. जर्मनीचे लोक म्हणजे काय विचारू नका. या तत्वज्ञान आणि सायन्स या 2 गोष्टीमध्ये जर्मनी सारखा देश नाही. तत्वज्ञानात सुद्धा अतिशय प्रगती. असो, तो मुद्दा आपला तो नाही. तेव्हा यांनी विजय मुनीजींनी सांगितलं, रोजने म्हणाला बुवा चर्चिल फार विलक्षण माणूस आहे, तरी मी पाठवतो. त्यांनी कार पाठवली. अमेरिका हा होता सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, ते त्याच्याकडे गेली कार आणि तिथून चर्चिल दिलं. चर्चिल म्हणाला युअर ऑल सिली फूल्स म्हणाला, महामूर्ख लोक आहात. तो म्हणला कसलं होतंय, तो म्हणला मग बरं का. त्यावेळेला माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला, की जेव्हा त्या पुरुषाला देवीदृष्टीने असं दिसतं की समोर हे घडणार आहे, याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की संबंध जगाचा जो कार्यक्रम आहे तो ठरलेला संकल्पाप्रमाणे घडत जात आहे. ही किनी व्यापक दृष्टी आहे. आपल्या व्यवहारात असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला उद्या म्हणे हो मला या की भेटायला, हो काय कसं काय कोणाला ठरवा, सगळं ठरलेलंच आहे, असं ठरलेलं ते येईल, नाही ते नाही. असं व्यवहार म्हटला की व्यवहाराची दृष्टी ती अंतवंतच राहणार, ती निराळी. पण जीवनाकडे दृष्टी पाहून राहणं आणि हाच परमार्थ, संबंध व्यापक दृष्टीने जीवनाकडे पाहून जगणं, याचाच नाव परमार्थ आहे. तेव्हा सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की ज्या शक्तीनं संबंध हा संकल्प होत चाललेला आहे, ईश्वरानं ज्या संकल्पानं विश्व निर्माण केलं ते संबंध जे होत चाललेले, अहो काय सांगू आपल्याला. महाराज म्हणाले कोणत्या काळामध्ये कोणते सत्पुरुष व्हायचे, त्यांचे शिष्य कोण व्हायचे, त्यांच्या हातून कार्य काय व्हायचं, हे सगळं. नाही तर मग विवेकानंदांच्या बाबतीत हे उघड दिसत. रामकृष्णांचे एक नाग महाशय म्हणून शिष्य होते, कालिदास नाग त्याचं नाव, आडनाव नाग. महाशय म्हणजे त्यांना पदवीसारखं होतं, म्हणजे महर्षीसारखं. त्या पुरुषाची तयारी इतकी होती, खुद विवेकानंदच म्हणाले माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे वैराग्य आणि याच्या दृष्टीने. बरं का, होमिओपॅथीची औषधाची प्रॅक्टिस करायची ती. आणि त्यांना होमिओपॅथी कशी आली, रामकृष्णाने सांगितलं अरे नवीन पद्धतीचं औषध तेच जायचे तू, बरं म्हणाले. आणि ते रामकृष्णांचं स्मरण करायचं आणि औषध द्यायचे, मोठे मोठे रोगी बरे व्हायचे. आपलं सहज आठवलं, आपासाहेब भडगावकर होते ना महाराज, ते होमिओपॅथीचंच औषध देत, ते का वैद्यकीचं औषध देत नसत, होमिओपॅथीचं औषध देत. महाराजांना त्यापासून ते माहिती. तर महाराज म्हणायचे ना ते आपासाहेब ते पांढऱ्या गोळ्या आहेत ना त्या द्या म्हणायचे. असं मुद्दा सांगायचं काय, तर ते नाग महाशय कितके तयारीचे होते. एक लहानशी गोष्ट सांग. रामकृष्ण आजारी असताना रामकृष्णाला आवळा खाण्याची इच्छा झाली. आवळा, तेव्हा तो काही आवळाचा ऋतू नव्हता, त्यामुळं कलकत्त्यामधल्या सगळ्या बागा धुंडल्या, कुठेही आवळा नाही, बाजारात नाही, झाडावर नाही. तर नाग काय म्हणाले, अरे रामकृष्णाला खायची इच्छा झालीये, ही भगवंताला इच्छा झालेली आहे, कुठेतरी मिळालाच पाहिजे आवळा. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, सकाळी बोलणं झालं आणि त्यांच्याच पैकी एक माणूस सहज बागेत एका धुंडात गेला, एका झाडावर एकच आवळा होता, तो आणला त्याने. पण युरोपला जाऊन व्याख्याने द्यायचं काम नाग महाशयांचं नव्हतं, त्याचं काम त्याला, ते विवेकानंद. आपलं विनोदानं म्हणतो मी, अगदी विनोदानं, रामकृष्ण जरी इंग्लंड आपल्या अमेरिकेला गेले असते तरी विवेकानंद इतकं तेच पडलं नसतं. हे निराळ सगळं त्याकरताच तो आलेला, त्याच्या हातनं तेच कार्य व्हायचं. तेव्हा तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा कार्य काय व्हायचं हे बरोबर ठरलेलं आहे. आपली चेष्टा करतो नाही, पण चेष्टा नाही ही खरं आहे. कोणाची बायको कोण होणार, कोणाचा नवरा कोण होणार, ते पोरबाळ काय होणार, त्या पोराबाळांचं कसं व्हायचं, सगळं ठरलेलं आहे. अगदी
माझ्या समोर जे ग्रस्त बसले त्यांचा नातू, त्यांचा मुलगा एसटी मध्ये तेव्हा पुण्याला, तेव्हा हा 1.5-2 वर्षाचा मुलगा आईने न्हायला घातलं, स्नान केलं ते आणि कपडे घालून तो गेला खाली, क्वार्टर्स तिथेच आहेत. आणि तो जो नाहीसा झाला तो बेपत्ता झाला. तुमच्या त्या विटकरांच्याकडे गेले होते ना ते, अहो तो बोलायचेच नाही, भेटूच द्यायचे नाही. अरे काय करावं बोला, कुठे गेला सगळं शोधलं. आणि स्वतः आमदार होते, म्हणजे त्यांना तसं हे होतं काही नाही. आणि पुढे पत्ता लागला की इथल्या चिल्ड्रन होम मध्ये त्या चेंबूरला ना, चेंबूरला तो पोरगा आहे म्हणून. 6 महिने वर्ष होऊन 8 महिने होऊन गेले. आईचं काय झालं असेल विचार करा. आईला एकदम चांगलं पोरगं नाहीचं झालं. आणि मग त्याची आत्या इथे होती, ते पाहायला गेली. ते पोरगं एकदम बिलगलं, नाव सांगता येईना काही ना, ते एकदम बिलगलं. आणि मग शेवटी पोरगा मिळाला. ही गोष्ट ठरलेली. ते असंच व्हायचं त्या प्रारंभात जायचा, परत मिळाला हा नशीब मानायला नाही. काय झालं असतं. माझ्या म्हणण्यात हेतू काय, हे मी का सांगतोय नाना तऱ्हेची उदाहरणं घेऊन. तुमच्या आमच्या जीवनात ज्या गोष्टी व्हायच्या त्या गोष्टी परमार्थाच्या दृष्टीने ठरलेल्या आहेत. आपल्याला प्रयत्न व्यवहारानं करायला पाहिजे, कारण माहिती नाही ना. आणि खरं सांगतो तुम्हाला, हे म्हणजे काय परोपदेशासारखं होत आहे. तुला तुमच्या मुलीचं लग्न व्हायचंय आणि ठरलेलं व्हायचं का नाही. तुम्ही जर खरोखरच स्वस्त बसलात तर नवरा चालून येईल, जातोय कुठे त्याचं. तसं करू नका, कारण घरामध्ये होईल, तुम्हाला घरात चैन पडू देणार नाही कोणी. पण नाही, मनात हे व्हायचं ते व्हायचंच आहे. महाराजांचं एक वाक्य आहे, लग्नाची वेळ आली की कोणीही अडवू शकत नाही, असं महाराज बोलतात. त्याचा अर्थ हा असो. ही दुसरी गोष्ट, ही अतिशय महत्वाची आहे. ज्याच्या जीवनामध्ये आत ही प्रचिती यायला लागली ना, इथून चाललेला आहे. अरे काय सांगू तुम्हाला, हा म्हणता तो तयार होईल. साधू व्हायला वेळच नाही त्याला. आणि तिसरी गोष्ट जी आहे भाव शुद्ध होण्याची, तिसरी गोष्ट म्हणजे जी परिस्थिती आपली आहे ती परिस्थिती अत्यंत उत्तम आहे, चांगलीच आहे. हे काय झालं, महाराज म्हणजे कसं काय चाललंय. आता रोज सकाळ संध्याकाळ गाठ असताना सुद्धा उगीच विचारलं कसं काय चाललंय. चांगलं चाललंय. नाही म्हणाले, याच्यापेक्षा उत्तम चालणार नाही असं म्हटलं पाहिजे. काय अहो, फार शिकण्यासारखं काय तुम्हाला सांगू. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती, हे मूर्तिमंत महाराजांच्या ठिकाणी होतं. सहज बोलणं नव्हे, त्या जीवाचा पदोपदी कसा उद्धार होईल हेच त्यांनी पाहिजे. याच्याशिवाय चांगलं चालणं शक्यच नाही ही भाषा. आणि माझ्या मते सगळ्यात कठीण असेल तर हे आहे. पहिले 2 सोपे आहेत. देव आहे म्हणता येईल, त्याची शक्ती चालली म्हणता येईल, पण आहे ते उत्तम आहे. आणि विशेषतः परिस्थिती बरी नसताना हे अतिशय कठीण, फार कठीण आहे. आणि ते आपण कमावणं म्हणजे परमार्थ आहे, शुद्ध भाव आहे. मला काय सांगू, माणसाचं सगळं अज्ञान जे आहे ना ते त्याला बहिर्मुख करतं. आणि बहिर्मुख म्हणजे दृश्य खरं वाटणं, आणि ते दृश्य माझ्या मनासारखं वळवून घेण्याची धडपड, आणि तेच तोडणं की नाही आहे ते उत्तम आहे. म्हणजे काय केवढी दिव्य गोष्ट आहे नाही का. अरविंद शेवटच्या 2-3 वर्षामध्ये त्या वरच्या 2 खोल्यात राहायचे, एक बाथरूम होती, त्यांची बसायची जागा. तिथे ते पडले बाथरूम मध्ये, पाय घसरला, गुडघा मोडला, फ्रॅक्चर झालं गुडघ्याचं बरं का. आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे महायोगीच होते ते, बसले आणि समाधी लागली त्यांची, नेहमीप्रमाणे ते बसले. तो पाय आता फ्रॅक्चर झालेलं, काय त्याचं दुखणं असतं फ्रॅक्चरचं, साधा मार लागला तर सहन होत नाही. आणि हा ग्रस्त समाधीमध्ये. आणि मग त्या बाईनी, त्यांची ती मदर होती ना, तिने तारा केल्या मद्रासला, बॉम्बेला. आणि ते 2-4 त्यांचे नेहमीचे डॉक्टर आले. त्यातला एक मेथा म्हणून जो डॉक्टर होता त्याने लिहिलेलं आहे, ते मी वाचलं. मग त्यांचं एक मदर म्हणूनच मासिक होतं त्यावेळेला, त्यामध्ये तो काय म्हणतो की ते समाधीमध्ये आणि आम्ही पायाची चिकित्सा इकडे करतोय. नंतर 1 तास 2 तास झाल्यानंतर ते समाधीतून उतरले. काय चाललंय म्हणाले, आता काय खरं कशी वृत्ती असेल. तेव्हा ते काय म्हणाले की नाही म्हणाले, उत्तम आहे ते छान आहे, तुम्ही प्रयत्न करा बरं करण्याचा, परंतु म्हणजे असू दे कसा असेल. मला ते मला वाटतं 82-83 वर्षी वाढले, म्हणजे त्यावेळेला 80 वर्षाचं वय असेल, सोसण्याची सुद्धा ताकद नाही, पण आहे त्या परिस्थितीत समाधान.
आणि महाराजांचं वाक्य सांगून ठेवतो, आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवणं वैराग्याचा मुकुटमणी आहे. सोडेल मनुष्य हो, पण आहे त्यात ते ठेवणं हे विशेष आहे. आणि तुमची आमची सगळी तक्रार त्या करताय का आज जप झाला नाही, काय सकाळी म्हणजे रेडिओ लावला त्याने काय करा. अरे पण तुझ्या जपाला काय आड येत आहे ते नाही का. किती बघा आपण लहानसहान गोष्टीला मी सांगू का पथभ्रष्ट होतो. मला क्षमा करा शब्दाबद्दल, पथभ्रष्ट होतो. आपल्याला ते नाही. हा शुद्ध भाव. आज कसा आहे, आज त्याचं पुढची ओळ ही अतिशय महत्वाची आहे. तशी ती काय म्हणते, अवघी साधने हातवटी मोले मिळत नाही हाटी. शब्दांचा अर्थ असा आहे की साधनाची जी खुबी आहे, हातवटी म्हणजे हातोटी, हातोटी म्हणजे त्याची खुबी, त्याचं कसब, त्याचं चातुर्य, साधन करण्याचं साधन काय यायचं हे जे आहे ते पैसे देऊन बाजारात मिळत नाही असं तुझं म्हणणं. तर साधन काय आहे, आपण आपलं काय चाललंय या निरूपणाचा हेतू समजून घेणं एवढंच आहे. कृती ज्याची त्याचीच आहे. पण हे काय आहे बुवा परमार्थ म्हणजे, माझ्या आकलेला जेवढं समजलं तेवढंच मी सांगणार आहे. असं आहे, साधन म्हटलं की साध्य आलं. साधन कशाचं नाही का. आपण जेव्हा साधन म्हणतो ते साधन कशाचं तरी आहे म्हणजे साध्य आहे. तेव्हा साध्य आणि साधन दोन म्हटले की त्याच्यात अंतर आलं. इंग्लिशमध्ये फार सुरेख आहे. हे सगळं तत्वज्ञान आहे हो, मराठीत मला घट सांगता येत नाही. कसं ते वाचन विचार सगळं इंग्लिशमध्ये झालेला. दी आयडियल अँड दी ऍक्च्युअल. साध्य आयडियल, साधन हे ऍक्च्युअल. अँड देयर इज ऑलवेज द डिस्टन्स बिटवीन द टू. म्हणजे साध्यामध्ये आणि साधनामध्ये नेहमी अंतर असते, नाही तर तेच साध्य झालं असतं. आता दोन काय आहेत त्याच्यामध्ये पर्याय. तुम्हाला साध्य पाहिजे आहे ना, तर साध्य साधन केलं की साधन पदर पडल्यासारखंच आहे. साध्य जे आहे तेच तुम्ही जर साधन केलं तर मग साधन निराळं राहिलंच नाही. साध्य साधन एक झाले. किंवा साधनच जर साध्य झालं तर पुन्हा अंतर नाही. आणि महाराजांचं हे म्हणणं आहे ते साध्य साधन करणं कठीण आहे. कसं ते सांगतो. परमात्मा साध्य, त्यापेक्षा अशी भाषा वापरू. शिव हा साध्य, जीव हा साध्य. साधन करणारा जीव तो शिव साध्य. समजा तो जो शिव आहे तोच जर जीव झाला तर मग राहिलं का, अंतरच गेलं. म्हणजे तो शिव मीच आहे अशी जर भावना झाली किंवा महाराजांच्या वाटेत मी त्याचा आहे भानगडच उरली नाही म्हणजे प्रश्न नाही. पण हे फार कठीण आहे. मग शिव जीव जो आहे हा शिव होऊ शकतो. म्हणजे कसा की तू मी आहेस असं म्हणण्यापेक्षा मी जो आहे हा मुळात तूच आहे, मला तुझ्याकडे यायचं आहे तो मार्ग लाव. म्हणजे जे साधन आहे त्या साधनाला जर अंतिम स्वरूप दिलं तर आपोआपच साध्य झाल्यासारखं आहे. म्हणजे आणखी सोपं करून सांगतो, नामस्मरण करायचं. का करायचं? मनाला शांती मिळायची, समाधान मिळायचं, देवदर्शन व्हायचं. नाही काही नाही, नामाकरताच नाम घ्यायचं. महाराज म्हणायचे नामाचा अनुभव काय, नाम घ्यावंच वाटणं हाच नामाचा अनुभव. चमत्कारी घेत दिसते सगळं नाही का. म्हणजे याचा अर्थ असा, कर्म केलं असताना फळाची जी वासना असते ही सवय आपल्याला, कोणतंही कर्म करा फल पाहिजे त्याचं, तीच मुळातून काढून टाकली तर कर्म करणं हेच साध्य झालं. मग आणि म्हणून याचं अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो. भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेब तुम्ही नामस्मरण करता, काय तुम्हाला अनुभव आला? अरे काय ते बोलले, अरे कसला अनुभव काय म्हणले, महाराज भेटले झालं म्हणले सगळं. काय आहे बघा, म्हणजे संपलं. यालाच गीता कृतकृत्यता म्हणते. करायचं ते करून झालं, कृतकृत्य. करायचं जे आहे कृत्य आहे ते करून झालं, असं झालं पाहिजे. अहो बायका म्हणतात ना, पदरी पडले पवित्र झाले, आता काय मिळवायचं? चांगल्याशी जर लग्न झालं, गाठ पडली, तर त्या बाईला जीवनात आणखी काही मिळवायचं असं राहत नाही. तसं मला मी गुरुच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर
मला आता काही मिळवायचंच राहिलं नाही म्हटल्यानंतर आटपलं, प्रश्न संपला सगळा, नाही का? म्हणजे तो जीव जीव राहील, परंतु शिवाने व्यापलेला जीव राहील. त्या जीवनामध्ये दुसरं काही राहणारच नाही त्याच्याशिवाय. हे ते आहे. हा एक पहिला मुद्दा. पण अशी माणसं फार थोडी. जे ब्रह्मानंद महाराजांना साधलं नाही बरं का, की महाराज भेटले आणि झालं, त्यांना सुद्धा साधन करावं लागलं, ते यांनी साधलं. आणि हे प्रेमाच्या पोटी साधलं, काय नाही, भानगडच नाही काही. म्हणजे महाराज म्हणाले त्या अशा जीवाला गुरु कडेवर घेऊन जातो, तू भानगडच नाही, त्याला काहीच नाही, तू काय करायचं ते कर, असं ठेवलंच असं, असं ठेवलंच असं, बरं का? मग तुम्ही आम्ही जे आहोत ना, तर आपल्याला साधन करायला पाहिजे. आता साधन म्हणजे काय? जसं साध्य तसं साधन, नाही का? साधन कोणचं? जे साधनाला नेत ते साधन. आपण साध्याला जे नेत ते साधन, होय ना? जसं साध्य, ज्या स्वरूपाचं साध्य त्या स्वरूपाचं साधन पाहिजे. किंवा महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. हा म्हणलेले का तो वकिलीला बसतोय परीक्षेला आणि डॉक्टरीच्या पुस्तकांचा अभ्यास करतोय, हे कसं चालेल? अरे ते सोपं बोलायचे हो, पण फार महत्वाचं आहे. तसं आम्ही देवाचं करतो म्हणायचं आणि करतो प्रपंचाचं, असं होतंय. देवाचं करीतच नाही आम्ही जे देवाचं म्हणून करतो ते देवापर्यंत पोहोचतच नाही. अगदी प्रेमानं बोलतोय, मी कोणाचा दोष काढणार नाही. अरे भजनी लोक भजन म्हणतात, त्या तालाकडे रागाकडे लक्ष दिल्यानंतर काय ते देवाची काय आहे काय? देवापर्यंत जात आहे का? ते पत्ताच नाही, लक्ष सगळं इकडे. खरं म्हणजे महाराज म्हणाले भजनाचा हेतू काय? भजन पूजनाचा. याचा हेतू काय? माझे दोष तुझ्या समोर मी मांडतोय, ते भगवंता तू सुधार, हे सांगण्याचा भजनाचा हेतू. पण खरं सांगा, आपण सगळे भजन करतो हे किती लक्षात राहतं आपल्या? ते एकदा असं झालं, पाहिलेली मी सांगतो, आमच्या तिकडे काय पाहिलेली गोष्ट आहे. ते जे भजनाचे गुरु असतात ना, त्यांना ते चालन बिलून फार कडक असतं त्यांचं काम. अक्षरशः त्यांनी की नाही तंबुरी मारायला उचलली, एक ताल चुकला होता. एक काय एका भजन का नाटक हे जाईल त्याच्या भजन नाही जाणार. साधन कसं पाहिजे? साध्यापर्यंत नेणार पाहिजे. मग साध्य जसं तसं साधन. ज्या याला की नाही गांधींच्या चरित्रामध्ये याला अतिशय महत्व आहे. दी एंड्स अँड मीन्स, साध्य आणि साधन विचार. आणि विनोबांनी त्यात खरोखरच चांगली भर घातलेली आहे भगवद्गीतेच्या आधारावर. साधन जर सूक्ष्म असेल, साध्य जर सूक्ष्म असेल, साधन सूक्ष्म पाहिजे. साध्य दृश्य असेल, साधन दृश्य असेल. इथे साध्य जर अदृश्यच आहे, सूक्ष्म आहे, साधन तसंच पाहिजे. खरी अडचण कुठे आहे? आम्ही दृश्यात आहोत, आम्हाला अदृश्यात जायचंय. भगवंत सूक्ष्म आहे, आम्ही स्थूल आहोत, स्थूलातून सूक्ष्मात जायचंय. साधन असं पाहिजे जे सूक्ष्मातही आहे आणि साध्यात आपल्या स्थूलातही आहे. आणि असं साधन असेल तर भगवंताचं नाम. परवाच मी सांगितलं, सगुण अगुण बीच नाम सुसाखी. तुलसीदासजींनी असा एक दृष्टांत घेतलाय की एका कोर्टामध्ये एका बाईला आणलंय जवानीला. त्या जजला तिची भाषा येत नाही, हिची भाषा त्याला येते, त्याची हिला येते. कोर्टात असतो ना इंटरप्रिटर असतो, दुभाषा म्हणतात त्याला. म्हणजे मग म्हणा, बाई तुम्हाला मुलं किती? हा इंग्लिश मध्ये म्हणतो. तेव्हा म्हणता जज साहेब विचारतायत की बाई तुम्हाला मुलं किती? मग त्यांनी काहीतरी सांगायचं, मग त्याच भाषांतर करून त्याने सांगायचं. दुभाषा फार हुशार लागतो, त्याला त्याची भाषा उत्तम माहिती पाहिजे, याची भाषा उत्तम माहिती पाहिजे. तुम्हाला माहिती असेल युनो मध्ये, युनायटेड नेशन्स मध्ये इंटरप्रिटर्स असतात, कारण प्रत्येक देशाचे आपापल्या भाषेत बोलतात. तर समजा एक जर्मन भाषेत बोलतोय, तो बोलता बोलता हे बराबर इंग्लिश मध्ये भाषांतर करून सांगतात. अतिशय बुद्धिमान लोक असतात, ते दुभाषी असतात, की त्याचं बोलणं तिकडे संपलं की चाललं, त्यांचे लाऊडस्पीकरवर आपल्या याच्यावर मायक्रोफोनवर लगेच सुरू होतं. तेव्हा नाम कसं आहे म्हणाले, चतुर दुभाषी. कोणामध्ये? निर्गुण आणि सगुणामध्ये. आम्हाला सगुणाचं प्रेम, परमात्मा निर्गुण आहे, तर निर्गुण आणि सगुण याची भाषा आणि त्याची भाषा जाणणारा अत्यंत म्हणजे चतुर दुभाषी.
सगुण अगुण बीच नाम सुसाखी उभय प्रबोधक जोडी जाणार चतुर दुहाती. म्हणून महाराज म्हणायचे स्थूलात आणि सूक्ष्माला जोडणारी जर साखळी असेल तर नाम आहे. मग आपण जर नाम घेतलं तर स्थूलात राहून सुद्धा सूक्ष्माशी संबंध येऊ शकेल. म्हणून साधन साध्यापर्यंत जाऊ शकेल. आज एवढंच पुढे उद्या पुढचा विषय सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. ध्येय आहे आणि हा साधक आहे, याच्यामध्ये अंतर आहे. मी आपल्याला इंग्लिश मध्ये सांगितलं ना, देर इज अ डिस्टन्स बिटवीन द आयडियल अँड द ऍक्च्युअल. हे डिस्टन्स अंतर आहे. म्हणजे आपल्याला साधकाला साध्याकडे जायचंय. आता जायचं म्हटलं म्हणजे हा प्रवास आहे, याच्यामध्ये कालाचा संबंध आहे. म्हणून परमार्थ हा म्हणजे विचित्र आहे. एका दृष्टीनं काळाच्या पलीकडे जायचे. समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये पुढे देखता काळ पोटी थरारी भगवंताचं वर्णन करताना, म्हणजे साधक हा जो असतो हा सारखा कालाच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो. म्हणजे कसा स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करतो. जो आपल्या साधनामध्ये स्वतःला विसरत नाही त्याचं साधन लटकं समजा. बरं का, नामामध्ये स्वतःचा विसर पडला पाहिजे. भगवंताच्या स्मरणामध्ये मी कुठे आहे काय आहे याचा पत्ता नसला पाहिजे. काय सांगतो आपल्याला, हे गुरुदेव रानडे होते ना, ते त्यांना एकदा शंकराचार्याने भेटायला बोलावलं. हा कसा होता, अतिशय साधनी माणूस, पोचलेलाच आणि तितकाच विद्वान, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विद्वान. तेव्हा गेले आणि तासभर बोलणं झालं. वेदांतीच होते, तेही मोठे वेदांती. बोलणं झाल्यानंतर शंकराचार्य काय म्हणाले की मला आपल्याशी पुन्हा बोलावंसं वाटतंय, आपण उद्या केव्हा याल. सकाळची वेळ होती ते बोलत होते, केव्हा याल. तेव्हा हे क्षणभर थांबले, हसले, म्हणाले माझी उपासना असते सकाळी. तेव्हा मी आज जाताना असतो, पण नामातून बाहेर केव्हा येईल माझ्या हातात नाही. तेव्हा त्यातून बाहेर आलं म्हणजे काय असेल नाही का. म्हणजे आज जाणे बाहेर जाणे म्हणजे मी साधनात बसलो की माझं भान मला राहत नाही. आणि हे आपल्याला साधायचंय. तेव्हा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. काय तुकाराम महाराजांनी सांगितले. का म्हणाले, तरीच हा जीव सुख पावे माझा. बरे केशीराजा कडवा नाही, युक्ती सापडली. म्हणाले देहाचा विसर पडला की आनंद आहे सगळा. म्हणजे आपल्याला साधन करीत असताना आपल्याला त्या साधनामध्ये स्वतःचा विसर पडला, काळाच्या बाहेर जायचं. पण अंतर आहे ते प्रवास आहे, म्हणजे काळाचा संबंध आला नाही का. म्हणून परमार्थामध्ये काळाची बंधन आहे. काळाची बंधन कोणची, एकदम आपल्याला नाही चालणार अशी थोडी माणसं. हे बघू उदाहरणच घ्यायचं, वाल्मिकीचं उदाहरण, तुळशीदासाचं उदाहरण. याला की नाही इंग्लिश मध्ये सडन कन्व्हर्शन म्हणतात. एकदम बदलणं. तुमच्या आयुष्य हे नाही शक्य. मला तुम्ही अगदी खरं सांगा, आपण सगळे इथे बसलेलो आहोत आणि महाराज आले, देतो तुला एकदम, घेतोस का. नाही महाराज आज ऑफिस मध्ये रजेचा अर्ज टाकून येतो मग घेतो. आहे का. आपली तयारी नाही, खरं तयारी नाही. जसं की नाही काय होतं, एखादा रोग आहे त्याला की नाही ते अँटीबायोटिक्स क्लोरोमायसिटिन काय जोरदार औषध दिलं, शरीरात केवढी उलटी पालत होते. तसं की नाही एकदम मनात उलथा पालत झालेली आपल्याला सहन होत नाही. मग आपण की नाही ग्रॅज्युअल कन्व्हर्शन, हळूहळू हळूहळू. आपलं उदाहरण गमतीचं सांगतो. काय तुलसीदास एकदम का बदलले, अतिशय प्रेमळ होते. तुकाराम महाराज सुद्धा अतिशय प्रेमळ होते. अरे प्रेम करण्याची शक्ती असल्याशिवाय पांडुरंगावर एवढे प्रेम कोण करू शकेल, शक्यच नाही त्याशिवाय. तेव्हा लहानपणी आईबाप वाढलेले आणि असे अक्षरशः अनाथासारखे वाढले. आणि एक साधू भेटले, त्यांनी हा अनाथ मुलगा पाहिला आणि बरोबर नेला आणि त्यांना ते शिकवलं रामायण वगैरे. लग्न झालं. त्यांची बायको कवयित्री होती पद्मावती म्हणून. ती स्वतः उत्तम कविता करीत असे, तिचं काव्य आहे. तर तिच्याशिवाय ना चैनच पडत नसे. म्हणजे ती लग्नात गाठ मारतात ना ती पुरुषाच्या याला, ती गाठ तिने सोडलीच नाही असं म्हणा ना.
सारखे तिला वर्ष 6 महिने झाले माहेरी जाणं नाही. तेव्हा ती एकदा म्हण नाही मी आज जाणार आणि गेल्यानंतर यानं चैन पडेना. रात्रीची रात्री गेले आणि ते बाकीचे चमत्कार जाते कुठं साप होताना अमकवतं ते जात. हे मात्र खरं आहे की नदी भरलेली जाता येत नव्हतं. ते प्रेत वाहत चाललं होतं. ते गंगेमध्ये सोडतात प्रेत. त्या प्रेताला धरलं आणि पलीकडे गेले महालात गेले. म्हणलं हे काय आचरटपणाच हा नाही का. तेव्हा ती अगदी असं म्हणाली तिथेच दोहे आहेत. लाज न लागत आप को दौडे आय हु साथ. पण काय लाज वाटत नाही माझ्या मागे पडले. दिख दिख ऐसे प्रेम को कहा कहू मैं नाच. काय बोलायचं म्हणाले कसलं राहील प्रेम. असं म्हटल्याबरोबर एकदम बदललं. आपली काय अवस्था आहे क्षमा करा मी नवराच आहे. काय आहे किती वेळा बायको बोलते कुणी सोडून. हे आपली ताकदच नव्हे. एकदा काय झालं आमच्या तिकडे माझ्याच नावाचं आमच्या ओळखीचा एक ग्रस्त बरं का असंच रागावला बायकोवरती आणि गेला निघून. तर त्याची बायको आमच्या आईकडे आली. आमची आई अतिशय हुशार होती. म्हणजे मी आई म्हणून म्हणत नाही फार हुशार होती. मनुष्य स्वभाव बरोबर कळायचं तिला. तेव्हा ती आली म्हणून आई अहो ते म्हणले निघून गेले काही काळजी करू नको उद्या येतील म्हणाले. बरं का बरं का. तर मी आईला म्हटलं अगं तू असं कसं म्हणालीस. आणि म्हणजे त्याची मी पाहते ना आज 25 वर्ष काय स्थिती आहे ती तू कशाला जातोय. आणि आश्चर्य असं तिथेच आमच्या घरात येऊन देऊळ होतं. त्या देवळाच्या ओरीत बसला होता आणि दुसरी 7 वाजता ती देव दर्शनारी ते तिथे चला चहा प्यायला. अरे म्हणजे तुझीच वाट पाहत होतो म्हणजे मी. अशी आपली स्थिती. ते कुठलं आलं सडन कन्व्हर्शन एकदम बदलले. अहो म्हणून आमच्यासाठी निरूपण करायचं चालतं त्यावरती आहे आपलं महिनाभर. नाही तर कोण नवीन नवीन माणसं ऐकायला आली असते. पण बरं असतं परिचयाचे श्रोते ठीक असतं. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की एकदम होणं कठीण आहे म्हणून कालाचा हा लागतो. हळूहळू हळूहळू ते व्हायला लागतं. आपलं जे अंतर आहे ते अंतर काढ. निराश होण्याचं कारण नाही. इथे अडचणी 2 येतात त्या मात्र आपण ध्यानात ठेवा. पहिली अडचण असेल या प्रवासात तर स्वतःची अडचण. आपलंच मन पलटी खात बघ. तुम्हाला हा अनुभव असेल. आपण रोज जे नामस्मरण करतो ना त्या नामस्मरणामध्ये रोजचे रोज 30 तंद्री लागत नाही. एखाद्या वेळेला सुंदर लागते एखाद्या वेळेला लागत नाही. आपलंच याही पेक्षा आपला विकल्प आपल्याला त्रास देतो. समजा तुम्ही एखादं पुस्तक वाचलं किंवा आणखी काय ऐकलं कोणाचं त्याला अनुभव नसतोच पण लगेच मनामध्ये विकल्प यायला लागतो. मनामध्ये संशय यायला लागतो. म्हणजे पहिली अडचण असेल तर आपलीच आणि दुसरी अडचण असेल तर ती परिस्थितीची आहे. परिस्थितीमध्ये माणसं आणि अवस्था. समजा भयंकर महागाई झाली. मनुष्य फार तरी पडत नाही. अहो पैसा कमी पडतोय मुलं बाळांना फीला पैसा नाही. तुम्ही नामस्मरण करा म्हणता कसं करायचं विचारतात ना लोक. अहो धड महिनाभर चालत नाही काय करायचं अशा वेळेला. किंवा माणसांची अडचण. घरातच एखादा असं माणूस असतं की जे त्रास देत जे करू देत नाही. किंवा ऑफिसमध्ये म्हणा कुठे माणसापासून त्रास होतो. ह्या 2 अडचणी येतात आणि साधनापासून आपण बाजूला सरतो. त्यावेळेला विशेषतः आपण जेव्हा आपल्या आड येतो ना ते फार सांभाळायला पाहिजे. काहीतरी विकल्प येतो काहीतरी होतं आळस येतो. समर्थांनी जर मदा आलस्य हा सर्व सोडवून द्यावा. अहंकार अभिमान आणखी आळस ह्या 2 गोष्टी. आळसाचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे नाही का. सकाळी उठायचं म्हणजे जर ऑफिसचं काम असेल तर गडबडच उठतो बघा आणि जपाला उठ म्हणले तर नाही का आपण किती त्रास होतो. आपणच आपलं मन पलटी खातं आणि हे होतं. या 2 गोष्टी या करायच्या. तरी पण आपल्याला सांगतो की हे जे अंतर आहे हे अंतर आपण हळूहळू का होईना कापीत राहावं. आणि सत्पुरुषाची दृष्टी काय आहे एकदा तो नाम घ्यायला लागला ना तो संत झाला असं समजूनच चालतात ते. असं काय बुवा मी म्हटलं असं कसं आहे. महाराजांनी जे उत्तर दिलेलं आहे काय सांगू तुम्हाला. महाराज म्हणाले इथेच बरं का. महाराज म्हणाले एक मनुष्य काशीला गेला. तर काशी एक्सप्रेस सकाळी असते तर काशी एक्सप्रेस तो गेला बोरी बंदरला गेला आणि अर्ध्या तासांनी त्याला भेटायला एक मनुष्य आला. काशीला जाणारा मनुष्य काशीला जायला
जो नाम घ्यायला लागला तो पोहोचलाच म्हणाले. अशी संतांची दृष्टी असते. आहा, काय सांगा, याच्यापेक्षा उत्तम समजून देता येईल का हो? नाही का? तेव्हा तुम्ही आम्ही सगळे संतच म्हणून ते चालतात बरं का. तुम्ही वारकरी पंथामध्ये एकमेकांच्या पाया पडतात. त्याचं कारण काय आहे की त्यांची भावना अशी की हा या मार्गात आहे म्हणजे आज न उद्या जाणारच, या शंकाच नाही. तसं आपण भगवंताच्या नामाला लागल्यानंतर आपण जाणारच या शंकाने, या जन्मी पुढच्या जन्मी. कसं आहे त्यांचं म्हणणं असं, तुम्ही याच जन्मी जाल, पुढचा जन्म कशाला. पण आपणच आपल्या प्रगतीचं माप जर घेतलं, 25 वर्ष वारी करतोय, प्रगती किती झालीये, विकार किती आवरले, मन चित्त किती स्थिर झालंय, तर दुसरा कोणी सांगायला नको. आणि मोठ्या मोठ्या लोकांचा हाच अनुभव. तुकाराम महाराजांनी तर सांगितलेलं आहे की नाही, तुकाराम आपले नाथांनी, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. आपण चरकात अडकलो यात शंका नाही. महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. महाराज म्हणाले, गिरणीमध्ये मोठी चक्र, मोठी चक्र, त्यात जर आपला सदरा अडकला किंवा धोत्राचं टोक अडकलं, एवढंच टोक अडकतं तर सबंध माणूस त्यात घेतला जातो. तसं म्हणाले, थोडं नाम घ्यायला जरी सुरुवात केली तरी तो त्या चक्रात अडकला, तो आज न उद्या जायचाच म्हणाले त्याच्यामध्ये. म्हणून म्हणलं, आणि ही अनुभवच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अनुभव असाच आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. उडीच आहे का तुकाराम महाराजांचं निराळ आहे. मागा बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. आम्ही काय करीत आलो दिसतच आहे, पण त्याने ते केलं, भगवंताचं केलं, म्हणून म्हणाले या अवस्थेला आलो. तेव्हा तसं निराश व्हायचं काही कारण नाही. पण आपण जसा काशीला तो गेला म्हणायचं, तसं आपण गेलो असं झाले. काय दुसरं तिच्या म्हणण्याचं आहे, मोले मिळत नाही हाटी, की बाजारामध्ये ही वस्तू पैसे देऊन मिळत नाही. या म्हणण्याचा हेतू असा की बाकीच्या सर्व वस्तूला द्वैत आहे. इतर व्यवहारामध्ये सर्व वस्तूला दोनपणा असल्यामुळे बदली आहे, हे देन ते घे असं आहे. इथे कसं आहे, हे आत्मज्ञानच असल्यामुळे, स्वतःचाच उद्धार करायचा असल्यामुळे दुसऱ्याचा इथे संबंधच नाही, आपणच आपल्याला करावं लागतं. इथे काही लाच देणं नाही, दुसरा आला तर काही संबंध यायचा ना, इथे ते नाही, स्वतःला करायला पाहिजे. महाराज एक फार सुंदर उदाहरण सांगत. महाराज म्हणत की दुर्योधनाकडे शिष्टाईला जेव्हा गेले भगवान, तेव्हा त्याला शांतपणे समजून सांगितलं की अरे तुझ्या कुलाचा नाश आहे, पॉसिबिलिटी आहे की नाही, म्हणजे शक्यता आहे ना, एक तू जिंकलास तरी हरकत नाही, माणसं मरतीलच, पण हारलास तर संबंध निपात आहे. आणि ते चर्चिल म्हणाला ना, ही गोष्ट खरी आहे की आम्ही यशस्वी झालोय खरं, परंतु वी हॅव पेड ए ग्रेटर कॉस्ट दॅन जर्मनी हॅज गिव्हन. जर्मनी मेला हो, त्याला काय आहे, पुढे त्याचे पुनरुज्जीवन होईल न होईल, आम्ही जिवंत आहोत पण मेल्यासारखे आहोत. इतकं म्हणजे नुकसान झालं लढाईमध्ये. तसं माझ्या म्हणण्यात हेतू काय आपल्याला की द्वैत म्हटलं की देणं घेणं आलं, तिथे नुकसान फायदा आहे. इथे कसं एकटा असल्यामुळे दुसऱ्याचा संबंधच नाही, आणि म्हणून दुसऱ्याचा संबंध नसल्यामुळे बदली नाही, मग माझं मलाच करावं लागतं. दुर्योधनाला काय सांगितलं श्रीकृष्णाने की तुझं यश झालं हरकत नाही, राज्य राहील, पण माणसं मरतील, पण जर पराभव झाला तर सबंध कुलाचा नाश आहे. त्याने काय उत्तर दिलं, मग म्हणाला सोपा उपाय आहे, माझी जी ही दुष्टबुद्धी आहे ती तू दूर कर. तू परमात्मा आहे, माझी दुष्टबुद्धी दूर कर. महाराज तुम्ही करायचे, तू तेवढंच सांगू नको, बाकी सगळं सांग मला म्हणाला श्रीकृष्ण म्हणाले. तेवढंच मला करता येत नाही, हे ज्याचं त्याला करायला पाहिजे. आणि म्हणून म्हणाले सत्पुरुषाच्या हातामध्ये आपल्या लोकांना सांगणं तेवढं आहे, करणं त्यांच्याकडे आहे. कुठपर्यंत आहे, मी पण आहे तोपर्यंत. म्हणजे शरणागत जो आहे संपूर्ण मीपणा दिलेला, त्याला मग कर्तृत्व नाही. तर त्याला तुकाराम महाराज म्हणतात, मातेची एक खांदी बाळ नेण्याशी कड्यावरच बसला तो, पण तुमच्या आमच्या सारख्याला ते करायलाच पाहिजे. गीतेचं जे तत्व आहे, उद्धरेत आत्मनात्मानम, आपणच स्वतः सुद्धा. तुकाराम महाराज फारच छान आहे.
येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. काय सुरेख सांगितलं, गीतेच हे तत्व त्यांनी सांगितलं. म्हणून आपण आपल्याला कळायला पाहिजे. हा दुसरा सांगायचे. पुढे म्हणते की अहो आपण तैसे व्हावे, अवघे अनुमानून घ्यावे. हे परीक्षून घ्यावं. हा जो मार्ग आहे हा परीक्षून घ्यावा. याचा अर्थ असा की त्याचा अनुभव घेऊनच करावा. आपण तैसे व्हावे. मी सांगितलं आपल्याला आत्ताच की इथे द्वैत नाही, इथे आतमध्ये बदलायचं आहे. त्यांच्या भाषेमध्ये आपण देव बनायचंय, जीवाचा शिव बनायचंय. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आपण रविवारी हजारो माय तोंडून ऐकली असेल. काय अवस्था आहे? जीव परमात्मा दोन्ही, जीव परमात्मा दोन्ही बैसवून ऐक्य असेल, जयाच्या हृदय भुवनी विराजती. त्याची अंतरंग अवस्था कशी आहे म्हणाले. आज मी आहे, जीव आहे, ईश्वर आहे, पण ईश्वर नॉन एंटिटी आहे, असून नसल्यासारखं आहे. आत ईश्वर आहे तर पत्ताच नाही. महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणाले मंदिरात रामाची स्थापना करतात. चिंतामणीला बोलले बरं का, मंदिरात रामाची स्थापना करते. रामस्थापनेलाच आम्ही गेलो होतो. तर मंदिरात स्थापना उत्तमच आहे, पण त्याच्याही पेक्षा आपल्या हृदयात तो स्थापन करणे हे अधिक महत्वाचं आहे. मग बाहेर का स्थापन करता आला की नाही प्रश्न. व्हेरी लॉजिकल. मग बाहेर मंदिरात का स्थापन करता. अनेकांना आपल्या हृदयात स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून मंदिरात स्थापन करायचं असंच करेल. म्हणजे खरा परमात्मा आपल्या हृदयात आहे. एका रामनवमीला म्हणाले इथेच की झाला का म्हणले राम जन्म झाला. म्हणाले ज्याला जन्मच नाही त्याचा जन्म आपण करायचा म्हणजे त्याला काय वाटत असेल. म्हणजे याचा अर्थ काय म्हणले. मग याचा अर्थ असा की तो म्हणतोय तुमच्या हृदयात जो मी आहे त्याला तुम्ही मेल्यासारखा केलाय, त्याला जन्माला घाला हृदयात म्हणाले. म्हणजे आपल्या हृदयात तो जन्माला पाहिजे, प्रगटला पाहिजे. या सगळ्याचा अर्थ असा की जीव परमात्मा दोन्ही बैसवून ऐक्य असेल. ज्या आसनावरती शिव आहे त्याच आसनावरती जीव बसलेला आहे. त्याच्या हृदय भुवनी विराजते. आणि अरविंदांनी आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे डिव्हाइन लाईफ मध्ये हा एक फार मोठा अनुभव आहे की परमात्माशी तादात्म्य आहे, पण पुन्हा दोघं जण जीव आणि शिव म्हणून आहेत. त्या एका झाडावरती जे दोन पक्षी आहेत ना उपनिषदामध्ये वर्णन आहे ते आहे. मग आपल्याला आपल्या हृदयामध्ये जसा मी आहे तसा तोही आहे ही भावना पाहिजे. आपलं होतं काय हो, आपल्याला अनुभव येत नाही तसं नाही. बरोबर असं वाटतं हे महाराजांनी केलं, हे महाराजांनी केलं असं वाटतं बरं का. आणि खरं वाटतं, पण ते किती तात्पुरतं असतं. खरं सांगू का, लोक म्हणतात अहो हे खाता का नाही, नुसता चहा घेतलाय, चहाची चव तोंडात आहे, ते राहू द्या म्हणले काही वेळ. तसं की नाही अनुभव आलेला थोडा वेळ राहतो, पुन्हा तो नाहीसा होतो. ती चव कायमची राहील असं काहीतरी करायला पाहिजे. मग त्याला मला वाटतं तंबाखू खाणारे 24 तास बार ठेवतात ना तोंडामध्ये, असं काहीतरी आहे. तसं ठेवलं पाहिजे की तो आहे म्हणजे आहेच. मग तसं हा अनुभव म्हणून अनुभवाने शहाणे होत नाही हो आपण. इतके अनुभव येतात तरी शहाणे होत नाही. अरे तुला जर त्याने केला ही खात्री आहे मग काळजी का वाटते. काळजी वाटते म्हणजे अनुभवाने शहाणा नाही का, उघडच आहे अगदी. मग हे होण्याकरता सारखं किनी त्याच्या नादी लागलं पाहिजे. तेच झाल्याशिवाय ते म्हणाले बरोबर आहे आपण तैसे व्हावे. शेवटी जीवाचं रूपांतर होऊन परिवर्तन होऊन तो शिव व्हायचा आहे. जीवाचं जीव पण जाऊन त्याला ते अज्ञान नाहीचं होणं आचार्य म्हणतात. तेव्हा आतमध्ये अशी सुधारणा झाली पाहिजे की आपली जी आजची स्थिती आहे त्या स्थितीमध्ये बदल होत गेला पाहिजे. याला आपल्याला 3 गोष्टी सांगून ठेवतो आणि माझ्या अनुभवाचे सांगून ठेवतो. पहिली गोष्ट असेल तर आपली सुधारणा होती आहे तर की नाही राग येणं कमी झालं पाहिजे. स्वाभाविक बरं का, दाबून नव्हे, विचाराने नव्हे, स्वभावच असं बनला पाहिजे की राग यायला जरा कृत्रिम होते आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायामध्ये ते आता रविवारी केव्हा तरी अक्रोध हा शब्द मुळात आहे दैवी संपत्तीमध्ये अक्रोध हा. तर एक दृष्टांत असा दिला, एकच सांगतो त्यातला. एका नागाने कात टाकली, कात समजतं ना ते, कात टाकली आणि नागाने बरं का. तेव्हा एका माणसाने काठी घेतली आणि त्या फड्यावरती मारलं, त्याचा जो कातेचा फडा आहे त्याच्यावर. तर ती म्हणाले वर होईल का,
फुसकारील का ती? हे जसं तसं कसाही प्रसंग आला, कुणी कितीही प्रयत्न केला तरी अर्जुना ज्याला राग येत नाही, क्रोधाची उर्मी येत नाही, ती दैवी संपत्ती. ही आदर्श आहे, ही फारच मोठी गोष्ट आहे. पण सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा पहिल्यांदा जिथे चिडचिड होत असे, राग येत असे, तिथे की नाही येणं स्वाभाविक बंद झालं. हे पहिली आहे सुधारण्याची. राग येतो म्हणजे काय? किती क्षुल्लक गोष्टी करता राग येतो. आपण पाहताना आपण जर पाहिलं तर मागून लाज वाटायला की एवढ्या इकडे नामस्मरण करून आलेले मारवड का, आणखी जरा काही झालं की. दुसरी गोष्ट, काळजी कमी झाली पाहिजे. स्वाभाविक आपल्याला काळजी लागते ना, ते लागणंच कमी झालं पाहिजे. करणं दूरच आहे, पण स्वाभाविक काळजी आपोआपच कमी झाली पाहिजे. कारण ते आहेत हे अनुभव आहे ना. माझ्या सुधारणा होते म्हणजे काय? माझ्या अस्तित्वाबरोबरच त्यांचं अस्तित्व येत आहे. जीव परमात्मा दोन्ही ऐक्यासनी एकाच आसनावर बसले, माझ्या जवळ ते आहेत. मग त्यांचा प्रभाव काय? काळजी कमी झाली पाहिजे. स्वाभाविक मुलं अभ्यास करीत नाहीत, काय बायाचं काळजी करतात बरं, काय विचारू नका. लहानशे नाही, इतकं नव्हे, सकाळी 6 वाजता दूध पाहिजे, 5 वाजता भैया येतो, आज आला नाही बुवा, काय करावं. म्हणजे किती लहान लहान गोष्टी लोक सांगतात ते मी सांगतोय. एवढ्या तेवढ्या गोष्टीला काळजी 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 नाही, काळजी कमी झाली पाहिजे. निशेष नाहीशी होणं काळजी ही सत्पुरुषाचं लक्षण आहे, आपलं नाही. पण काळजी नाही. आणि तिसरं की नाही, प्रपंचाचा जो भार वाटतो तो कमी झाला पाहिजे. कसं होईल? काळजीचाच भाग आहे, पण ते असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, ते विचार सारखे की नाही. मग ते मुलाला नोकरी लागली पाहिजे, मुलीचं लग्न व्हायला पाहिजे, आंब व्हायला पाहिजे, आंब. हे जे सगळे विचार आहेत हे स्वाभाविकच क्षीण आपोआपच. म्हणजे निराळ्या भाषेमध्ये भविष्याचे विचार कमी होतात. 3 गोष्टी, राग विकाराच्या पैकी राग कमी झाला पाहिजे, चिंता क्षीण झाली पाहिजे आणि भविष्याचा विचार थांबला पाहिजे. ह्या गोष्टी झाल्या म्हणजे आपली तयारी व्हायला लागली. पूर्ण झाल्यानंतर तो भविष्याचा विचारच नाही. एक उदाहरण सांगतो. एक ग्रस्त महाराजांना भेटले गोंधवल्यास. तो सोन्याचा व्यापार करणाऱ्याचं नाव काय रे तुमचे? तो सोन्याचा इथे व्यापार करायचा नाही, दुसरा सांगलीच. हा, पण बरोबर, मणे राजुरीकर. त्याशिवाय ते नाव चालू मायला करतात, मणे राजुरीकर. बरं का, तो काय म्हणलं महाराजांना, आपण सांगलेलं आहे, येईन म्हणाले. हे 2-3 वेळा झालं बरं का माझ्या समोरच. त्या दिवशी नव्हे, आधी येईन. तुम्ही येईन येईन म्हणता काही येत नाही. तेव्हा महाराज काय म्हणले, हसले, म्हणले मला काल माहिती नाही, उद्या माहिती नाही, मला आज फक्त माहिती. याचा अर्थच असा की कालाचं भानच नाही. याला इंग्लिशमध्ये की नाही इटर्नल प्रेझेंट असं म्हणतात. साधू संतांनी सांगितलंय आमची अवस्था काय, वी आर इटर्नल इन दी प्रेझेंट. कृष्णमूर्ती हेच सांगतात, तुम्ही म्हणले मागे तरी जगता नाही तर पुढे तरी जगता, आज जगतच नाही. आणि आजचं जे सुख आहे ते भोगीत नाही आपण. इटर्नल प्रेझेंट असा अनुभव आहे. याचाच अर्थ असा भविष्याचा विचार नाही. विचार नाही म्हणजे आपण ज्या दृष्टीनं करतो त्या नाही, हा असा त्याचा अर्थ. म्हणजे एखादा उषा आजारी, अरे बरं वाटेल तुला, हे भविष्य सांगणार भविष्याबद्दल, पण आपण कसा विचार करतो तुम्हाला समजतं. निराळ्या तऱ्हेनं ते रचना करायची, काळजी करायचं, असं तसं ते नाही सोयी. म्हणून भविष्याचा विचार क्षीण होणं, चिंता क्षीण होणं आणि विकार क्षीण होणं, विशेषतः राग, ही खरी त्याची प्रगतीची आहे. आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर त्याला नाही, परमात्मा आनंदमय जवळ असल्यावर कोणाचा राग करील, कोणाचा द्वेष करील, कशाची वासना करेल, कशाची काळजी करेल किंवा काय. अहो महाराज म्हणायचे, एक साधी बाई घरामध्ये आहे, एकटी आहे, आणखी गावामध्ये काहीतरी गडबड आहे, नवरा बाहेर गावी गेलाय, नवराही घाबरणारा, पण तो नवरा जर परत आला तर बाई निर्भय होते. साधा व्यवहार आहे. तर म्हणाले परमात्मा ज्याच्या जवळ राहिला तो निर्भय होईल. त्याला काय सांगायचं, तो जवळ घेतला पाहिजे. आणि तो जवळ घ्यायला त्याच्या स्मरणात तो आहे. साधू सगळ्या साधूंच नाही, त्याच्या स्मृतीमध्ये तो आहे. आणि स्मरणाला उत्तम उपाय असेल तर भगवंताचं नाम आहे.
तो भगवंताच्या नामात राहील, त्याच्या जवळ तो राहील. त्याच्या जवळ आई भावना झाल्यानंतर त्याची चिंता राग आणि सगळं क्षीण होईल आणि मग शेवटची त्याच्याशी तादात्म्य. एका आसनावर बसणं म्हणजे काय तादात्म्याची अवस्था आहे ती अवस्था. आता पुढचा विषय जानकी जीवन